आज आपण पाहतोय एकदम सोप्या पद्धतीने अंडा फ्रँकी म्हणजेच लेस एज रोल। हे जे रोल आहे ते कोणीही सहज बनवू शकेल। तुम्ही शिळ्या चपातीपासून पण बनवू शकता किंवा ताज्या चपातीपासून पण बनवू शकता। तर त्यासाठी मी एक तवा गरम करण्यासाठी ठेवलाय, त्यावर मी एक चपाती टाकली आहे। तर पहा, त्या चपातीवर मी एक अंडं फोडून टाकते। गॅस हा आपल्याला एकदम मंद आचेवर ठेवायचा आहे आणि हे जे अंडं आहे ते ह्या चपातीवर स्प्रेड करून घेऊया। तुम्हाला जर अशा प्रकारे हे अंडं यावर स्प्रेड करायला अवघड जात असेल तर तुम्ही एका वाटीमध्ये अंडं घेऊन ते फेटून ह्या चपातीवर घालू शकता। नंतर मी ह्यावर घालते अगदी चिमूटभर मीठ। मीठ इथे अगदी जपूनच घालायचे। मीठ ही मी सर्व चपातीवर व्यवस्थितपणे स्प्रेड करून घेते। तर पहा, आता खालच्या बाजूने आपण गॅस हा मध्यम आचेवर करून 2 मिनिट भाजून घेऊया। बाजूनी मी थोडेसे तेल सोडते। चपाती ही खालून थोडीशी क्रिस्पी झाली की आपण उलाटणीच्या साहाय्याने चपाती उलटून घेऊयात। परत आपल्याला खालच्या साईडने 2 मिनिटं मध्यम आचेवर भाजून घ्यायचे आहे। परत मी एकदा बाजूने तेल सोडते। कधी उरलेल्या चपातीपासून काय बनवावे हा प्रश्न पडतो, तर तुम्ही ही रेसिपी नक्कीच बनवू शकता आणि पोटभरीसाठी अतिशय उत्तम आहे। परत एकदा पलटून मी हे एका प्लेटमध्ये काढून घेते। आता आपण ह्यावर घालूया पहिले मायोनीज। जर तुमच्याकडे अवेलेबल असेल तर तुम्ही मायोनीज घालू शकता। मायोनीज हे मी सर्व पोळीला स्प्रेड करून घेते। आपण जो आहे तो अंड्याचा भाग तो वर ठेवला आहे। मध्यभागी मी घालते उभा कट करून घेतलेला कांदा, तर सरळ रेषेमध्ये मी घातला आहे। नंतर थोडीशी हिरवी मिरची ह्यावर कट करून घालते। ह्यानंतर आपण ह्यावर घालूया टोमॅटो सॉस। तर मध्यभागीच मी फक्त टोमॅटो सॉस घालून घेणार आहे। तुम्हाला जर ह्यावर स्प्रेड करायचा असेल टोमॅटो सॉस तर करू शकता। लिंबाचा रस मी ह्यावर घालते, तर तुमच्या आवडीनुसार लिंबाचा रस तुम्ही ह्यावर टाकू शकता। थोडीशी बारीक शेव टाकते आणि यानंतर आपण ह्यावर टाकूया लेसचे तुकडे करून। मी ह्यामध्ये जे सर्व टाकलं आहे त्यातील तुमच्या आवडीचं जे असेल ते तुम्ही टाकू शकता। तर ह्यावर आता मी कट करून टाकते कोथिंबीर। कोथिंबीरने ह्या रोलला खूपच छान टेस्ट येते आणि आपण ह्याचा रोल करून घेऊया। जसे मी व्हिडिओमध्ये दाखवते त्याप्रमाणे करा। पोटभरीसाठी अतिशय उत्तम पर्याय, तुम्ही कधीही बनवून खाऊ शकता आणि अगदी नो टेन्शन नो झंझट, तुम्ही उरलेल्या चपातीपासून पण हे बनवू शकता। तर पहा, इथे मी एक 5 रोल बनवले आहे। अशा प्रकारे तुम्ही रोल घरी नक्कीच बनवून पहा। तर फ्रेंड्स, साधी सोपी अंडा फ्रँकी किंवा लेस एज रोल तुम्हाला कसे वाटले हे मला कमेंट बॉक्समध्ये नक्कीच कळवा। आणि जर माझ्या रेसिपी किंवा ट्रिक्स तुम्हाला जर आवडत असतील तर माझ्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका।